त्यांना आतापर्यंत अरेस्ट करायला पाहिलं होतं, पण झालेलं आहे फक्त अरेस्ट. मग आज ऐकण्यात आलं की ते दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत असं तिथं बातमी आहे. तिथं खरं काय खोटं काय आपल्याला माहीत नाही. निश्चितच त्यांच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. त्यांना जामीन मिळालेला आहे कोर्टामधून, त्यांना जामीन मिळालेला आहे 11 तारखेपर्यंत, अंतरिम जामीन मिळालेलं आहे. मिळालं असेल तरी पण त्या तारखेनंतर मग बघावं लागेल. 6 तारखेपर्यंत त्यांना टाइम दिला आहे कोल्हापूरमध्ये. 6 तारखेला मला वाटतं मुख्यमंत्री तिथं येणार आहेत कोल्हापुरात. तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करा म्हणून त्यांना सांगितलंय. काही मराठा संघटना सोडल्या तर इतर राजकीय पक्ष असेल की इतर संस्था या घटनेचा निषेध नोंदवताना दिसत नाही. तुम्ही कशा प्रकारे बघता याकडे? निषेध नोंदून सगळे कंटाळले असतील कदाचित. निषेध सगळ्यांचा केलेलाच आहे, त्यांना असं वक्तव्य करणं बरोबरच नाही आहे. पण इतर राजकीय पक्ष असेल हे रस्त्यावर उतरलेले दिसले नाही, जे निवडणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून मतं मागतात. नाही, सगळे राजकीय पक्ष म्हणजे कुठले पक्ष विचारतात तुम्ही? काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल किंवा कोल्हापूरला तर सगळ्यांनी निषेध व्यक्त केलेलाच आहे, सगळ्यांनी जवळजवळ. पण जी आक्रमकता तीव्रता दिसायला पाहिजे त्यांच्या निषेधामध्ये, म्हणजे कोल्हापूर सोडून मी उर्वरित राज्याबद्दल बोलतो, ती दिसत नाही. आहे सुप्त आहे जरा, परंतु कोणाला ते आवडलेलं नाही हे बरोबरच आहे. आणि त्याची रिॲक्शन हळूहळू होतेच आहे. त्यांनी माफी मागायला पाहिजे का? अजून माफी नाही मागितली, तुम्हाला काय वाटतं? त्यांनी माफी मागायला पाहिजे? ॲक्च्युली त्यांनी काय म्हटलं खरं म्हणजे ते कुठं पेपरला वगैरे काही आलेलं नाही. आणि पण पेपर रिपोर्टवरनं आपल्याला लक्षात येतं आहे की त्यांनी जे काय वक्तव्य केलं ते निषेधात आहेच आहे. आज तुम्ही अनिल देशमुखांची भेट घेणार आहे काय? हां, ते काल भेटले होते आम्हाला प्लेनमध्ये आणि त्यांनी बोलवलंय, जाणार आहे त्याच्याकडे. विशेष पॉलिटिकल काही कारण नाही, सहज भेट होणार आहे? सहज भेट आहे? सहज भेट असते. वारंवार सगळीकडेच पॉलिटिकल काहीतरी असते असं काही नाही. वारंवार कुणाकडनं प्रसिद्धीसाठी असेल किंवा छोट्या छोट्या कारणासाठी महाराजांचा अपमान केला जातो. यामुळे कुठेतरी या संदर्भात राज्य सरकारचीच काहीतरी गाईडलाईन्स यायला पाहिजे का, असं वाटतं का की राज्य सरकारने या संदर्भात घेऊन आपलं काही धोरण ठरवायला? राज्य सरकार म्हणते आम्ही ॲक्शन घेणार, पण ते लवकर घेत नाहीत किंवा घेत नाहीत अशी परिस्थिती आहे. पण ते वक्तव्य जे येतात वारंवार वेगवेगळ्या लोकांचे, असं की असे पुढे यायला नको, यासाठी तुम्हाला काही असं वाटतं? सोलापूरकरांचं वक्तव्य आलं, पण त्याची आता पुन्हा एका पुण्याच्या त्या समितीवर निवड झाली. ही कुठंतरी अपमान करणाऱ्या लोकांना स्थान मिळतंय. त्यांचं त्यांनी ठरवलं पाहिजे कोणाला स्थान द्यायचं आणि कोणाला द्यायचं नाही. आतापर्यंत त्यांना कळायला पाहिलं होतं.